नमस्कार. आपण आज आहोत करवण गावी. आज ऐतिहासिक सोहळा करवण येथे संपन्न झालेला आहे. निमित्त होतं महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाह सोहळ्याचं. 1657 साली 14 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज जानकीराजे यांचा विवाह हा या गावी पार पडला होता. त्याचीच आज प्रचिती येथे आलेली आहे. आज शासनाच्या वतीने एक भव्य दिव्य सोहळा येथे आयोजित करण्यात आला. या सोहळ्यासाठी सर्व स्तरातील अधिकारी, आमदार आणि प्रशासकीय यंत्रणेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आपल्या सोबत आहेत हरिरुद्र प्रताप रुद्र माने इंगळे घराण्याचे वंशज. हा जो सोहळा झाला आजचा, या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि पहिल्या वेळेस हा सोहळा झाला, असं काय सांगाल आपल्या जनतेला या सोहळ्या संदर्भात? जनतेला सांगण्याकरता जो सोहळा केलेला आहे, पण महाराजांचा पूर्ण इतिहास अजून भरपूर आहे. त्या इतिहास मधलं आपल्या महाराजांचं पत्नीचं बदलचं असू दे किंवा त्यांचं जे काय पराक्रम लढाई असू दे, आणि बऱ्याच गोष्टी महाराजांचं जनतासमोर आणायचं होतं. तर आज काय झालं होतं, महाराजांचं म्हटलं की नाही, पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे जास्त महाराजांचं प्रस्ताव होतं. कारण काय, पाहुणे जास्त तिकडचे होते. पण ऍक्च्युली महाराज म्हणा, जिजाऊ म्हणा, हे सर्व छत्रपतींचं जे काय इकडचे भाग आहेत, ते भाग पब्लिकच्या पुढे म्हणजे जनतेच्या पुढे आणायला काहीतरी एक मार्ग शोधत होतो. पण आम्हालाच कल्पना नव्हतं की बा आपण एवढ्या मोठ्या गोष्टी काढलेल्या आहे आणि हे गोष्टी आज इथपर्यंत येऊन पोहोचल असं आम्हाला कल्पना पण नव्हतं. पण ऍक्च्युली आज काय झालं, जनतेच्या मनामध्ये की बा शिवाजी महाराज अजून काहीतरी भरपूर आहे, आपण जाणून गेला पाहिजे, असं सेवेप्रेमी मला म्हणा, जनतेला म्हणा, सर्वांना इच्छुक येण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही फक्त सुरुवात केलेली आहे. आता इथून पुढे जनतेने त्याचे प्रतिप्रकार आमच्यापेक्षा पण जास्त पटीने करून दाखवतील असं आमच्या मनात आहे. आणि ते करतीलच, मनात म्हणण्यापेक्षा ते करतीलच. फक्त एवढंच की आमच्याकडून एक छोटासा जनतेकरता सुरुवात करायला आम्हाला एक चान्स मिळाला, त्याबद्दल आम्ही अभिमानी आहे. आणि पुढे असंच त्या गोष्टीचं आम्ही सतत करत राहू. त्याच्यामध्ये थोडं थोडं काय होणार, एक एक थेंब समुद्र म्हणण्यासारखं एक एक थेंब आमच्याकडून जे काय ते आम्ही करत राहू. आणि भरपूर विषय जनतेसमोर आणण्याचा आमच्याकडून खूप प्रयत्न होईल. आणि दादा, शासनाने जी आज व्यवस्था केली होती, जे नियोजन होतं, त्या संदर्भात समाधानी आहात का तुम्ही? किंवा जे म्हणजे ज्या प्रकारे जनतेला ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या, इथे जे लोक दुरून आले समजा, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? शासनाने घेतले म्हणजे शासनाने जेव्हा तिने ताब्यात घेतले, आम्हाला म्हणजे फार फार आनंद झाला. कारण काय, शासनाच्या गोष्टी कुठलं पण व्यवस्थित जनतेकडे पोहोचवायचं, त्यांचं जे कार्यकर्ते असतात ते व्यवस्थित घेऊन पोहोचवते म्हणायचं आम्हाला खात्री आलं. जेव्हा शासनाने ते त्यांच्या ताब्यात घेतले, त्या दिवशी आम्हाला खात्री पडली की बा ते जनतेपुढे जेवढं लवकर जाऊन पोहोचेल त्याची खात्री होतं. आणि आज ते खरं घडलेलं आहे. कारण काय, शासन म्हणायचं किती मोठे यंत्र त्यांच्या खाली. अभिनंदन करता तुम्ही. अगदी नक्की अभिनंदन करण्यापेक्षा त्या शासनाने आपल्या महाराजांना किती महत्व दिले ह्याचे अभिनंदन मला फार आहे. कारण काय, कुठल्याही गोष्टी शासनाकडे कुठल्याही गोष्टी लवकर, कारण त्यांच्याकडे बरीच विधी असते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून एक शेतकऱ्यांना जे शासन पाहिजे जसं शासन त्याप्रमाणे काम करत आहे सरकार, असं तुम्हाला वाटतं या आपल्या करवण महोत्सवाच्या निमित्ताने? अगदी. आता एवढ्या मोठ्या गोष्टी घडवायला शासनाने फक्त कधी वेळेस निर्णय घेतलेला आहे. आता साधारण शासनाकडे निर्णय कुठेही गेलेला म्हणजे नियोजनाला फार कमी, कुठलेही शासनाचं नियोजन कमीत कमी 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष निधी नाही, काय कुठले करणार. पण हे नियोजन गेल्या जितक्या लवकर झालं की आम्हालाच कल्पना नव्हती किंवा शासनाने एवढं लवकर आम्हाला साथ दिला आणि उत्सव ताब्यात घेईल म्हणून. आणि शासना म्हणून नाही, आज आम्ही शासनाकडून कमी झालं तरी पण बाहेरचे जे सेवेप्रेमी आहे, इतर आमदार लोक आहेत,
इतर जिल्ह्याचे आमदार लोक आहेत, इतर जिल्ह्याचे जुने म्हणजे हेचे आमदार आहेत, सर्वांनी आम्हाला अगदी शिवाजी महाराजांचं नाव सांगितल्याबरोबर त्यांनी इतकं उत्साहानं आम्हाला साथ दिली की त्याच्यामुळे शासन असू दे आणि आमदार खासदार जे काही अधिकारी वर्ग जे काही सर्व असू दे आणि जनता असू दे प्रत्येक जण आपापल्या घरच्या कार्यासारखे समजून आम्हाला साथ दिले आणि ते साथ असल्यामुळे आज आम्हाला पहिल्या कार्यक्रम इतकं महत्व म्हणजे सर्वांना महत्व पडण्याचं झालं म्हणजे कारण इतकं मोठ्या प्रमाणात आणि इतकं महत्व म्हणजे जे विषय आम्ही पोहोचवायला पाहिजे ते बरोबर जनतेला आम्ही पोहोचवलो त्याचे समाधान आम्हाला आहे शासनातर्फे. तरी काही प्रसार करण्यामध्ये समजा हा जो कार्यक्रम आहे जे पत्रकार वगैरे मंडळी असतात त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसार होते तर त्यामध्ये थोडं कुठे कमी पडली असं वाटते का? नाही, काय असते काही गोष्टी पोहोचायला काय लोकांकडे वेळ लागेल. आज सांगितलं उद्या प्रचार करायचा किंवा प्रचारामुळे पटकीने पत्रकारापर्यंत पोहोचल किंवा कुठेही असं लवकर पोहोचल असं नसतंय. ते काय असते ते प्रत्येक पाऊल असते त्या पावलामध्ये येता येता मग जेव्हा समजेल पत्रकार पहिलं नियोजन ठेवलेलं आहे. आता इथून पुढचं नियोजन सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. आता याची वाढ होणार कमी होणार नाही. पहिल्या योजनामध्ये जेवढं झालेलं आहे आता पुढच्या योजना याच्यापेक्षा आणि सक्सेसफुल हा जो करवंद महोत्सव झाला हा गावानेच एक प्रकारे उत्सव किंवा दिवाळी म्हणून साजरी केली असं वाटतं आपण. त्याच्यामध्ये शंकाच नाही. एवढं गावकरी लोकांच्या मदत शिवाय हे कार्य सक्सेस होणं म्हणजे अमूल्य आहे. कारण काय प्रत्येक जण आपापल्या घरातलं लग्न असं समजून लग्न म्हणजे काय की आपल्या गावची मुलगी लग्न करून देतात झालेलं आहे घडलेल्या गोष्टी आज परत आपण घडवून राहिलो त्याच्यामुळे आपला भाग पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या सहकुटुंब सहपरिवार म्हणजे आई वडील मुलं लग्न करून दिलेल्या मुलं बाहेर गावी गेलेल्या त्यांची जे कोण कामानिमित्त गेले सर्व कामानिमित्त त्यांचे पुरुष वगैरे सर्वजण याच्यामुळे आले कार्यक्रम करण्याकरता म्हणजे त्यांच्या मनात आपल्या गावाचं एवढं मोठं कार्यक्रम आपण पाहायला पाहिजे म्हणून त्यांनी उत्साह गावकरी एवढं उत्साह दिले म्हणून आज एवढं मोठं कार्यक्रम आम्हाला अगदी व्यवस्थित पार पडतात. एक शिवप्रेमींना काय संदेश द्याल थोडक्यात? शिवप्रेमी त्यांचे काय सांगायला नको आहे पण त्यांना फक्त काय की काही गोष्टी अजून माहिती नाही तसं एक एक गोष्टी जसं आता माहिती पडेल तसं ते शिवप्रेमी त्यांच्या परीनं आणखीन घेऊन गडावर नाही आकाशात देवाकडे घेऊन पोहोचवतील. त्याला अभिनंदन. फार छान कार्यक्रम झाला. थँक्यू. सर्वांच्या साथदार मुलं शासन असू दे पत्रकार असू दे गावकरी असू दे म्हणजे जनते असू दे प्रत्येक जण आपल्या परीने सहकार्य केल्यामुळं एवढं मोठं आज सक्सेस झालेलं आहे त्याबद्दल मी फार अभिनंदन. चला धन्यवाद.